महायुतीचे दोन नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत असतानाच आता विरोधकांनी भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना टार्गेट केलंय। 2019 मधलं एक प्रकरण विरोधकांनी उकरून काढलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप केलेला आहे। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही त्याला दुजोरा दिला। पण या प्रकरणी जयकुमार गोरेंची 2019 मध्येच निर्दोष मुक्तता झाली होती। त्याच प्रकरणावरून विरोधकांनी आता आरोप केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। तर जयकुमार गोरेंवर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आरोपांची राळ उठवली आहे। नेमकं त्यांनी गोरेंना कसं टार्गेट केलंय ते पाहूया। फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे। त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे आणि ही सगळी जी रत्न आहेत, ही किती रत्न आहेत, 14 रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही, ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे। जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। व्यवस्थित फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। कुमार गोरे आलेले आहेत आणि म्हणून विधान परिषदमध्ये याही बाबतीतला प्रश्न आम्ही विचारू। अर्थात आम्ही काय व्यक्ती द्वेष ठेवून नाहीये, कारण गोरे हे तरुण सहकारी आहेत, पहिल्यांदा मंत्री झालेले आहेत। हा वैयक्तिक स्तरावरती आरोप आहेत किंवा काय, पण याची माहिती सभागृहाला मिळावी ही आम्ही मागणी करणार आहोत। दरम्यान मंत्री जयकुमार गोरेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत। या प्रकरणात 2019 मध्येच निर्दोष मुक्तता झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। जयकुमार गोरे आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आरोप होताना दिसत आहेत, नेमकं काय प्रकरण काय आहे? 354चा गुन्हा माझ्यावर 2017 साली दाखल झाला। 17 साली दाखल झाल्यानंतर 2019 साली तो ट्रायल कोर्टामध्ये ट्रायल झाली, तो चालला आणि चालल्यानंतर कोर्टानं निकाल दिलेला आहे। कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। कोर्टानं संबंधित डॉक्युमेंटच्या संदर्भात सूचना दिल्या की ते डॉक्युमेंट डिस्ट्रॉय करावं असाही विषय सांगितलेला आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भात आपल्याला माझी विनंती हीच आहे की न्यायव्यवस्था ही देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे। त्यांनी निकाल दिल्यानंतर ज्या लोकांनी तो मुद्दा मांडलेला आहे त्या लोकांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।